नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 500 रुपयाचा एक प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे। तो संपूर्ण व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला समजून येईल। सर्वप्रथम मी असं सांगू इच्छितो की याच्या अगोदरची जी बॅच झालेली आहे आपली सॅम्पलिंग सर्वेवरती झालेली आहे, त्याचा व्हिडिओ अपलोड होतोय। तत्पूर्वी हा व्हिडिओ अपलोड केला जी आजची बॅच होती, म्हणजेच की स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरची जी सेकंड बॅच होती आपली प्रोबॅबिलिटीवरती, तर त्या बॅचचा व्हिडिओ मी आज प्रिपेअर केला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ मी पर्सनलला अपलोड करणार होतो, परंतु काही कारणास्तव मला सर्वांसाठी अपलोड करावा लागतोय। परंतु याच्या पुढचे व्हिडिओ हे फक्त पर्सनलला अपलोड, म्हणजे ते फक्त ईमेल लिंकवरती ज्या मुलांनी क्लासेस जॉईन केलेले आहेत त्या मुलांसाठीच असेल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला समजून येईल की मी मध्येच एक प्रश्न विचारला आहे, की तो विचारला आहे, कुठे विचारला आहे हे सांगणार नाही। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना तुम्हाला समजून येईल की कुठे 500 रुपयाचा प्रश्न विचारलेला आहे। आजचा जो टॉपिक आहे आपला प्रोबॅबिलिटी आहे फॉर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर अँड ऑदर, म्हणजे CA साठी पण तुम्ही वापरू शकतात, त्याप्रकारे SSCचा जो टॉपिक आहे त्याच्यासाठी वापरू शकतात, किंवा रिझनिंगची तयारी करणारे विद्यार्थी पण याला वापरू शकतात। तर मित्रांनो, याच्यामध्ये सहज आणि सोपे आणि बरेच काही तुम्हाला याच्यातून शिकायला मिळेल। जे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी पार्ट कव्हर करू शकत नव्हतो, तर मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की मी ज्यावेळेस बॅच घेत असतो त्यावेळेस बॅच घेतानाचं माझं नेचर आणि ज्यावेळेस मी यूट्यूबचा व्हिडिओ बनवत असतो त्यावेळेसचं नेचर वेगळं आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे हा संपूर्णपणे बॅचचा व्हिडिओ आहे, माझ्या बॅचसाठी मी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आहे। तर जास्त उशीर न करता आपण डायरेक्टली आपल्या व्हिडिओकडे जाऊत आणि तुम्हाला पुढे ह्याच मी शिकवलेल्या बेसिसवरती 500 रुपयाचा प्रश्न विचारणार। जो सर्वात प्रथम उत्तर देईल त्यालाच फक्त 500 रुपये मिळतील। नीट ऐका, ओके। पुढे इंट्रोडक्शन। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायचंय की जी प्रोबॅबिलिटी आहे याचे इंट्रोडक्शन काय आहे। तर प्रोबॅबिलिटीचे इंट्रोडक्शन पाहत असताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी समजून घ्यावे लागतील। इट इज रॅदर सरप्राइजिंग टू नो दॅट द फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ प्रोबॅबिलिटी, पहिल्यांदा प्रोबॅबिलिटीचे ॲप्लिकेशन कोणी केलं हे सर्वांना आपल्याला माहिती करून घेताना एक इच्छा किंवा एक आकांक्षा आपली राहू शकते। वॉज मेड बाय द ग्रुप ऑफ मॅथमॅटिशियन इन युरोप, तर सगळ्यात पहिल्यांदा मॅथमॅटिशियनचा जो ग्रुप होता युरोपमधला यांनी वापरला होता। अबाउट 300 इयर्स बॅक, म्हणजे 300 वर्षापूर्वी ही कन्सेप्ट वापरली होती। ओके, तर खूपच जोराचा पाऊस चालू आहे बाहेर, म्हणून स्पेशली माईक लावून मी बोलतोय, तर थोडासा साऊंड प्रॉब्लेम झाला तर तुम्ही समजून घेताल। तर 350 वर्ष म्हणजे 300 वर्षापूर्वी प्रोबॅबिलिटीची कन्सेप्ट ही वापरण्यात आलेली होती। बॅक अँड टू एनहान्स देअर चान्सेस ऑफ विनिंग इन डिफरंट गेम्स ऑफ गॅम्बलिंग, म्हणजे जे पत्त्याचे गेम होते त्याच्यामध्ये किती चान्सेस आहेत विनिंगचे, किती नाहीत, हे संपूर्ण पार्ट स्टडी करण्यासाठी सुरुवातीला युरोपमधल्या काही मॅथमॅटिशियनच्या ग्रुपने वापरला होता। याच्यानंतर लॅटर ऑन द थिअरी ऑफ प्रोबॅबिलिटी वॉज डेव्हलप्ड बाय अब्राहम डी मॉयसेर। ओके, अब्राहम डी मॉयकेअरनी यांनी पहिल्यांदा थिअरी वापरली होती। अँड पियर सायमन डी लॅप्लेस ऑफ फ्रान्स, रेव्हरंड थॉमस बायस अँड आर यांनी ही थिअरी पहिल्यांदा वापरली होती। अ फिशर ऑफ इंग्लंड, चेबिशेव, मॉर्को, किंचिन, कॉलमॉर्गोरो of Russian and many other noted mathematician as well as statistics, म्हणजे मॅथमॅटिशियननी तर वापरलीच, त्यासोबत स्टॅटिस्टिक्स मध्ये पण ही थिअरी वापरण्यात आली। म्हणूनच आज आपण स्टडी करताना प्रोबॅबिलिटीला मॅथमॅटिक्स मध्ये पण स्टडी करतो आणि त्यासोबत आपण याला स्टॅटिस्टिक्स मध्ये पण स्टडी करतो। टू ब्रॉड डिव्हिजन्स ऑफ प्रोबॅबिलिटी आर सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी, ज्या दोन ब्रॉड डिव्हिजन्स असतात प्रोबॅबिलिटीच्या, दोन प्रोबॅबिलिटीच्या डिव्हिजन म्हणजे दोन भाग कोणते, तर सगळ्यात पहिल्यांदा सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी अँड ऑब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी, असे दोन भाग प्रोबॅबिलिटीचे आपल्याला करण्यात आले। सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी इज बेसिकली डिपेंड्स ऑन पर्सनल जजमेंट, सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी जी डिपेंड असते ती पर्सनल जजमेंटवर डिपेंड असते। अँड एक्सपिरियन्स अँड ॲज सच इट मे बी इन्फ्लुएन्स्ड बाय द पर्सनल बिलीफ, ॲटिट्यूड अँड बायस ऑफ द पर्सन अप्लाइंग,
म्हणजे ही जी काही प्रोबॅबिलिटी होती, सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी, डिपेंडंट ऑन पर्सनल जजमेंट, एखादा पर्सनल व्यक्ती कसं याचं जजमेंट घेतो याच्यावरती डिपेंडंट होती. And experience and as such it may be influenced by the personal belief. कशाचा परिणाम होता? इन्फ्लुएन्स्ड म्हणजे परिणाम. इट मे बी इन्फ्लुएन्स्ड बाय पर्सनल बिलीफ. एखाद्या व्यक्तीची विश्वासार्हता कोणत्या प्रकारची होती, एखाद्या व्यक्तीचा ॲटिट्यूड कोणत्या प्रकारचा होता. बायस म्हणजे दुविधात टाकणारा गोष्ट ऑफ द पर्सन्स अप्लाइंग इट. हावेवर इन द फील्ड ऑफ अनसर्टेनिटी म्हणजे जिथं अनिश्चितता आहे, these would be quite helpful and it is being applied in the area of decision making management. आणि हे कुठं वापरलं जायचं तर जिथं डिसिशन मेकिंग मॅनेजमेंट आहे तिथं वापरलं जायचं. दिस वुड बी क्वाईट हेल्पफुल अँड इट इज बिंग अप्लाइड इन द एरिया ऑफ डिसिशन मेकिंग मॅनेजमेंट. दिस सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी इज बियॉन्ड द स्कोप ऑफ आवर प्रेझेंट डिस्कशन. जी सब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी आहे आपल्या आजच्या डिस्कशनच्या बाहेरची आहे. वी आर गोइंग टू डिस्कस ऑब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी. म्हणजे आपण आतापर्यंत जेवढी काही प्रोबॅबिलिटीचा टॉपिक स्टडी केलेला आहे हा संपूर्ण प्रोबॅबिलिटीचा टॉपिक ऑब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटीवरती डिपेंडंट आहे. इन द रिमेनिंग सेक्शन, तर रिमेनिंग सेक्शनमध्ये आपण जो पार्ट पाहणार आहोत, इन डिटेलमध्ये हा पार्ट पाहणार आहोत. व्हिडिओ खूप लॉंग होणार आहे. तर प्रोबॅबिलिटी इन द रिमेनिंग सेक्शन, पुढच्या सेक्शनमध्ये आपण प्रोबॅबिलिटी जी पाहणार आहोत ती असणार आहे ऑब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी. तर प्रोबॅबिलिटीची डिस्कस करताना सुरुवातीला काही बेसिक कॉन्सेप्टचं नॉलेज आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आपण सब्जेक्टिव्ह पाहतोय तर का ऑब्जेक्टिव्ह, तर आपण पाहतोय ऑब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी. तर ऑब्जेक्टिव्ह प्रोबॅबिलिटी मधल्या काही कन्सेप्टची माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला जी कन्सेप्ट समजून घ्यायची ती आहे रँडम एक्सपेरिमेंट. तर रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? इन ऑर्डर टू डेव्हलप अ साऊंड नॉलेज. साऊंड म्हणजे इथं कणखर, कठीण प्रकारचं म्हणजे एकदम स्ट्रॉंग. साऊंड म्हणजे इथं स्ट्रॉंग म्हणू शकतो. ओके. इन ऑर्डर टू डेव्हलप साऊंड नॉलेज अबाउट प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटीचं जर आपल्याला पूर्णपणे आणि एकदम स्ट्रॉंग असं नॉलेज घ्यायचं असेल, इट इज नेसेसरी टू गेट आवर सेल्स फॅमिलियर विथ फ्यू टर्म्स. काही कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित समजल्या पाहिजेत तर आपल्याला प्रोबॅबिलिटी व्यवस्थित समजून येऊ शकते. एक्सपेरिमेंट. An experiment may be described as a performance that produce certain result. एक्सपेरिमेंट म्हणजे काय? तर एक्सपेरिमेंट, an experiment may be described as a performance that produce certain result. अशा प्रकारचा परफॉर्मन्स ज्याच्यातून काहीतरी रिझल्ट आपल्याला मिळत असतो, ज्याच्यातून काहीतरी गोष्टी निष्पत्ती आपल्याला मिळत असते, त्याला आपण म्हणतो एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट नंतर आहे रँडम एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट म्हणजे काय? जसे की कॉइन टॉस केला, हा एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यातून जो काही पार्ट मिळणार आहे म्हणजे कॉइन टॉस करणं हा आपला एक्सपेरिमेंट. त्याच्यातून रिझल्ट काय मिळणार? एकतर हेड नाहीतर टेल. पुढे आहे रँडम एक्सपेरिमेंट. अन एक्सपेरिमेंट इज डिफाइन्ड टू बी रँडम इफ द रिझल्ट ऑफ द एक्सपेरिमेंट डिपेंड्स ऑन चान्स ओनली. काय चान्स आहे? तर हेड मिळण्याचा चान्स आहे किंवा टेल मिळण्याचा चान्स आहे. हे जे चान्सेस आहेत यालाच म्हणतो आपण रँडम एक्सपेरिमेंट. आणि जे काही रिझल्ट निघल, परफॉर्मन्समधून जो रिझल्ट निघल त्याला फक्त आपण एक्सपेरिमेंट म्हणतो. of the experiment depends on the chance only. For example, if a coin is tossed, then we get two outcomes, head and tail. It is impossible to say in advance whether a head or a tail would turn up when we toss the coin once. एकदा कॉइन टॉस केल्यावर छापाच पडेल किंवा काटाच पडेल असं म्हणणं योग्य नाही. हे अयोग्य आहे, कारण कोणताही प्रोबॅबिलिटीमध्ये चान्स होऊ शकतो, हेड किंवा टेल. 50-50% चान्सेस. Thus, tossing a coin is an example of a random experiment. Similarly, rolling a dice is an example of random experiment. Or any number of dice. Drawing items from a box containing both defective and non-defective items. फक्त डिफेक्टिव्ह आयटम जर त्याच्यामध्ये असतील तर आपल्याला माहिती आहे डिफेक्टिव्ह आयटम निघेल. फक्त त्याच्यामधले नॉन डिफेक्टिव्ह आयटम असतील
तर नॉन डिफेक्टिव्ह निघतील, डिफेक्टिव्ह असतील तर डिफेक्टिव्ह निघतील, नॉन डिफेक्टिव्ह असतील तर नॉन डिफेक्टिव्ह. पण दोन्हीही प्रकारच्या आयटम्स त्याच्यामध्ये जर बॉक्समध्ये असतील तर डिफेक्टिव्ह निघेल का नॉन डिफेक्टिव्ह निघेल याचं कन्फर्मली आपण अगोदर सांगू शकत नाही. ड्रॉविंग कार्ड्स फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 50, वेल शफल्डमध्ये चांगल्या प्रकारे पिसलेल्या पत्त्याच्या कार्डमधून 52 कार्ड्समधून एक कार्ड काढणं. मग 52 पैकी कोणतंही एक कार्ड निघू शकतं, पण त्या 52 पैकीच निघू शकतं. एका दुर्री तिरी चौक पंजा चक्का सत्ता अट्टा नववा दशा गुलाम राजा राणी आणि बादशाह या प्रकारचं कोणत्याही प्रकारचं कार्ड त्याच्यातून निघू शकतं. आर ऑल रॅन्डम एक्सपेरिमेंट. तर यालाच म्हणतो आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट. पुढे आहे इव्हेंट्स. रॅन्डम एक्सपेरिमेंट समजून घेतला तर इव्हेंट पण आपल्याला समजून घ्यावा लागतो. प्रत्येक गोष्ट एकदम सुव्यवस्थित पद्धतीने समजून सांगणार आहे. प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम मी सुव्यवस्थित घेणार आहे, कारण हे लेक्चर माझं यूट्यूबसाठी नसून माझ्या बॅचसाठी आहे. परंतु मी ते सर्वांसाठी एकच एवढा व्हिडिओ ओपन ठेवतोय. ओके, ज्या मुलांनी फीस भरली त्या मुलांसाठीचीच रोज टीचिंग चालू आहे. द रिझल्ट्स ऑर आउटकम्स ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट आर नोन ॲज इव्हेंट्स. जो काय आउटकम निघतो किंवा रॅन्डम एक्सपेरिमेंट निघतो त्याला आपण काय म्हणतो, इव्हेंट म्हणतो. समटाइम्स इव्हेंट मे बी कॉम्बिनेशन ऑफ आउटकम्स. काही वेळेस इव्हेंट काय असतो तर जे काय आउटकम्स निघालेले आहेत त्याचंच कॉम्बिनेशन असतं. The result of outcomes of a random experiment are known as events. Sometimes events may be combination of outcomes. The events are of two types. Events चे दोन प्रकार आहेत, simple or elementary, composite or compound. Simple or elementary हा एक प्रकार झाला आणि कंपोजिट और कंपाऊंड हा दुसरा प्रकार झाला. तर हे आहेत दोन इव्हेंटचे प्रकार. अन इव्हेंट इज नोन टू बी सिंपल इफ इट कॅनॉट बी डिकम्पोज्ड इनटू फर्दर इव्हेंट. दुसऱ्या इव्हेंटला जो डिकम्पोज करत नाही, दुसऱ्या इव्हेंटवर जो डिपेंडंट नसतो त्याला आपण काय म्हणतो, सिंपल इव्हेंट किंवा एलिमेंटरी इव्हेंट. टॉसिंग अ कॉइन वन्स प्रोव्हाइड्स अस टू सिंपल इव्हेंट्स नेमली हेड और टेल. On the other hand, a composite event is one that can be decomposed into two or more events. दोन किंवा दोनपेक्षा जास्त घटना जिथं घडून येतात ज्याला डिकम्पोज केलं जातं त्याला आपण म्हणतो कंपोजिट किंवा कंपाऊंड इव्हेंट. रोलिंग अ डायस ॲट 2 times or 2 dice rolling at a time or 2 or more coins tossed at a time or 1 coin tossed 3 times. म्हणजे या प्रकारचे जे काही इव्हेंट्स आहेत हे डिकम्पोज करतात आणि याचे इव्हेंट्स दोन किंवा दोनपेक्षा जास्त मिळत असतात आपल्याला. 2 or more events. Getting ahead when a coin is tossed twice is an example of composite event, as it can be split into the events head tail and tail head, which are both elementary event. Head tail and tail head हे तर elementary event आहेत, परंतु head head tail tail. ओके, पुढे आहे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स और इनकॉम्पॅटिबल इव्हेंट्स. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट म्हणजे काय किंवा इनकॉम्पिटेबल इव्हेंट म्हणजे काय. अ सेट ऑफ इव्हेंट A1, A2, A3 असंच AN पर्यंत इज नोन टू बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इफ नॉट मोर दॅन वन ऑफ देम कॅन ऑकर सायमल्टेनियसली. एक किंवा एकपेक्षा जास्त सारखं सारखं घडत नाही त्याला आपण म्हणतो म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. अ सेट ऑफ इव्हेंट्स A1, A2, A3 इज नोन टू बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इफ नॉट मोर दॅन वन ऑफ देम कॅन बी ऑकर्स. त्याच्यापैकी एक पेक्षा जास्त घटक घडून येत नाही त्याला आपण म्हणतो म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. Thus, occurrences of one such event implies the non-occurrences of the other events of the set. म्हणजे A मध्ये जर हेड पडत असेल तर A2 मध्ये हेड पडणार नाही. म्हणजे नॉट occurrences simultaneously. Okay, non-occurrences of other events of the set. Once a coin is tossed, we get two mutually exclusive event, head and tail. याला म्हणतो आपण म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. पुढे आहे एक्झॉस्टिव्ह इव्हेंट.
याच्या अगोदर पहिले म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट और इनकॉम्पिटेबल इव्हेंट. आता पाहतोय आपण एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. द इव्हेंट A1, A2, A3 आर नोन टू फॉर्म अन एक्झॉस्टिव्ह सेट इफ वन ऑफ these events must necessarily occur. त्याला कधी म्हणणार एक्झॉस्टिव्ह, की प्रत्येक आर नोन फॉर्म टू बी एक्झॉस्टिव्ह सेट, प्रत्येक सेटमध्ये म्हणजे A1 मधला घटक A2 मध्ये A3 मध्ये वन ऑफ दीज इव्हेंट्स मस्ट नेसेसरीली ओकर. प्रत्येक पार्ट मधला एक घटक हा घडून येत असतो. ॲज अन एक्झाम्पल, द टू इव्हेंट्स हेड अँड टेल व्हेन अ कॉइन इज टॉस्ड वन्स आर एक्झॉस्टिव्ह ॲज नो अदर इव्हेंट एक्सेप्ट दिस टू कॅन ऑकर. ह्या दोनला सोडून दुसरी घटना घडणार नाही. ह्याला म्हणतो आपण एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. इक्वली लाईकली इव्हेंट और म्युच्युअली सिमेट्रिक इव्हेंट. पहा, इक्वली लाईकली इव्हेंट और म्युच्युअली सिमेट्रिक इव्हेंट और इक्वी प्रोबॅबल इव्हेंट सगळे एकाचेच नावं आहेत. ओके. द इव्हेंट्स ऑफ रँडम एक्सपेरिमेंट आर नोन टू बी इक्वली लाईकली व्हेन ऑल नेसेसरी एव्हिडन्स आर टेकन इन टू अकाउंट. त्याच्यासाठी लागणारे सर्व महत्त्वाचे घटक हे आपल्याला तिथं घ्यावे, लक्षात घ्यावे लागतात. नो इव्हेंट इज एक्सपेक्टेड टू ऑकर मोर फ्रिक्वेंटली. एकच इव्हेंट सारखा सारखा घडून नाही आला पाहिजे. ॲज कम्पेअर टू द अदर इव्हेंट ऑफ द सेट ऑफ इव्हेंट्स, द टू इव्हेंट्स हेड अँड टेल्स व्हेन अ कॉइन इज टॉस्ड इज अन एक्झाम्पल ऑफ अ पेअर ऑफ इक्वली लाईकली इव्हेंट्स because there is no reason to assume that head or tail would occur more frequently as compared to tail or head. म्हणजे याच्यासाठी जर आपण एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, शोले मूवीमध्ये जसं अमिताभ बच्चनच्याच साईडने सारखा इव्हेंट ऑकर होत होता, त्या प्रकारे इथं इव्हेंट ऑकर होणार नाही. म्हणजे एकच घटक म्हणजे सारखं सारखं हेडच पडणार असा इव्हेंट नसला पाहिजे. कशा प्रकारे, तर एखाद्या वेळेस असा प्रकारचा कॉइन होऊ शकतो की जो खाली पडल्यानंतर पुन्हा जंप होऊन किंवा अशा प्रकारे त्याला जंप करणं की तो आपण जो पाहिजे तोच घटक त्याच्यामध्ये येऊ शकतो. सारखं सारखं हेड पडणं किंवा सारखं सारखं टेल पडणं या इव्हेंटला म्हणजे काय म्हटलं इथं, नो इव्हेंट इज एक्सपेक्टेड टू ऑकर मोर फ्रिक्वेंटली. सारखं सारखं घडणार नाही. याला म्हणतो आपण इक्वली लाईकली इव्हेंट और म्युच्युअली सिमेट्रिक इव्हेंट और इक्वी प्रोबॅबल इव्हेंट. जाऊयात पुढच्या याच्याकडे, क्लासिकल डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी और प्रायर डेफिनेशन. म्हणजे क्लासिकल डेफिनेशन जी आहे प्रोबॅबिलिटीची किंवा प्रायर डेफिनेशन जी आहे ती पाहणार आहोत. Let us consider a random experiment that results in n finite elementary events. फायनाईट म्हणजे निश्चित घटक, त्याच्यामध्ये किती घटना घडू शकतात ह्याच पाहिजेत आपल्याला. फायनाईट ज्याला नंबरमध्ये कॅल्क्युलेट करू शकतो, इन्फानाईट ज्याला नंबरमध्ये कॅल्क्युलेट करू शकत नाही. जसं की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये 0/1 करून पहा, तुम्हाला एरर किंवा ई हा तुम्हाला अक्षर त्याच्यामध्ये दाखवलं जाईल. याचं मीनिंग काय आहे, 0ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. जर भाग दिला तर ती व्हॅल्यू आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये इन्क्लूड नाही, ती व्हॅल्यू अजून संख्यामध्ये मोजता येत नाही. Let us consider a random experiment that result in n finite elementary event which are assumed to be equally likely. जी काय अज्युम केली, इक्वली लाईकली म्हणजे अनबायस्ड असली पाहिजे, बायस्ड असली पाहिजे. ओके. We next assume that out of these n events, n of A is equal to n events are favorable to an event A. Then the probability of occurrences of the event A is defined as the ratio of number of events favorable to A to the total number of events, denoting by this by P of A. याला कसं डिनोट केलं जातं, फेवरेबल इव्हेंट म्हणजे ज्या घटना घडू शकतात त्याला आपण P of A ने दाखवतो. We have P of A is equal to n of A upon n, that is number of equally likely events favorable to A divided by total number of equally likely events म्हणजे सॅम्पल स्पेस आपण याच्यामध्ये घेऊ शकतो.
कंटिन्यूड आहे पुढंच त्याला. However, if instead of considering all elementary events, we focus our attention to only those composite events which are mutually exclusive. ज्यावेळेस आपण एलिमेंटरी इव्हेंट्स कन्सिडर करत असतो त्यावेळेस आपल्याला आपलं जे अटेन्शन आहे, आपलं जे फोकस आहे त्याच इव्हेंटकडे आपल्याला करावं लागतं जे कंपोजिट इव्हेंट असतील. कंपोजिट इव्हेंट तुम्हाला अगोदरच सांगितले. विच आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, exhaustive and equally likely of m by n. Denote such events and is furthermore m of a is equal to n of a. Denote the number of mutually exclusive, exhaustive and equally likely events favorable to a. Then we have ज्या वेळेस एन ऑफ ए आणि एम ऑफ ए दिलेला असेल आपल्याला, जे की इव्हेंट्स कसे असतील, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतील, एक्झॉस्टिव्ह असतील अँड इक्वली लाईकली इव्हेंट्स असतील, फेवरेबल टू ए असतील, अशा घटना घडणार. नाही घडणार नॉन फेवरेबल म्हणजे ए इलिमेंट म्हणतो आपण त्याला किंवा ए डॅश म्हणतो आपण त्याला, तो पण भाग पुढे आपण घेणार आहोत. देन वी हॅव पी ऑफ ए इज इक्वल टू एम ऑफ ए अपॉन एम, म्हणजे m टू द बेस a डिवायडेड बाय m असं त्याला आपण घेऊ शकतो. पुढे याचा फॉर्म्युला काय घेऊ शकतो, नंबर ऑफ म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह कॉमा एक्झॉस्टिव्ह अँड इक्वली लाईकली इव्हेंट्स फेवरेबल टू ए डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, एक्झॉस्टिव्ह अँड इक्वली लाईकली इव्हेंट्स. For this definition of probability we are indebted to Bernoulli and Laplace. कोणाला आपल्याला याचं मानपान म्हणजे याचा जो काही याचं पूर्ण पार्ट याचा जो काही आपल्याला द्यायचा असेल तर याचा फीडबॅक किंवा याला डेव्हलप करण्यामध्ये जो कोणाचा मोठा हात असेल तर बर्नौली अँड लॅप्लेस यांचा हात आहे. दिस डेफिनेशन इज ऑल्सो टर्म्ड ॲज अ प्रायोरी डेफिनेशन बिकॉज प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट ए इज डिफाइन्ड ऑन द बेसिस ऑफ प्रायोरी नॉलेज. प्रायरी नॉलेजच्या बेसिसवरती प्रोबॅबिलिटीचा इव्हेंट जो काही ए असेल, बी असेल, सी असेल याला एक्सप्लेन केलं जातं. हे प्रायरी नॉलेजवरती एक्सप्लेन केलं जातं म्हणून या डेफिनेशनला प्रायरी डेफिनेशन असं म्हणू शकतो. तर जाऊयात पुढच्या टॉपिककडे. कंटिन्यूड आहे. फॉर दिस डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी वी आर इंडेप्टेड बर्नौली फॉलोइंग. This classical definition of probability has the following demerits or limitation. याचे काही डिमेरिट्स आहे आणि काही लिमिटेशन्स आहेत ते पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आहे, वरचा पार्ट झालेला आहे, परत रिकॅप झालाय तो. ओके. इट इज ॲप्लिकेबल ओनली व्हेन द टोटल नंबर ऑफ इव्हेंट्स इज फायनाईट. ही केव्हा ॲप्लिकेबल होणार, ज्यावेळेस टोटल नंबर फायनाईट असतील, म्हणजे ज्याला आपण नंबरमध्ये कॅल्क्युलेट करू शकतो, ज्याला नंबरमध्ये मेजर करू शकतो, अशाच नंबरची प्रोबॅबिलिटी आपल्याला घ्यायची. इट कॅन बी युज्ड ओनली व्हेन द इव्हेंट्स आर इक्वली लाईकली ऑर इक्वी प्रोबॅबल. कधी युज्ड होते, इव्हेंट्स आर इक्वली लाईकली ऑर इक्वी प्रोबॅबल, दोन्हींची समान असली पाहिजे. मे बी हेड ऑर मे बी टेल. छापा पण पडू शकतो, काटा पण पडू शकतो. शोले सारखा फक्त छापाच पडणार असं चालणार नाही. दिस ॲझम्पशन इज मेड वेल बिफोर द एक्सपेरिमेंट इज परफॉर्म्ड. हे ॲझम्पशन कधी वेल असलं पाहिजे, आपण तो एक्सपेरिमेंट परफॉर्मन्स करण्याच्या अगोदरच. This definition has only a limited field of applications like coin tossing, dice throwing, drawing cards, etc., where the possible events are known well in advance. In the field of uncertainty or where no prior knowledge is provided, the definition is inapplicable. मग प्रायर नॉलेज आणि दुसऱ्या गोष्टी काय सांगितले, तर जसं की तुम्हाला पत्त्याच्या बाबतीत जर आपण एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला पत्ते माहिती पाहिजेत. कोणते कोणते पत्ते असतात, कोणते कोणते पत्ते त्याच्यामध्ये येऊ शकतात, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून प्रायर नॉलेज असेल तरच तुम्ही ह्या गोष्टीचा वापर करू शकतात, अदरवाईज तुम्ही या गोष्टीचा वापर करू शकत नाहीत. जाऊयात पुढे. दिस डेफिनेशन इज इनॲप्लिकेबल. ही डेफिनेशन इनॲप्लिकेबल ठरून जाते. कंटिन्यूड पार्ट आहे. इन कनेक्शन विथ क्लासिकल डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी वी मे नोट द फॉलोइंग पॉइंट.
ज्यावेळेस आपल्याला क्लासिकल डेफिनेशन घ्यायची असते त्यावेळेस आपल्याला खालील काही पॉइंट लक्षात ठेवावे लागतील. द प्रोबॅबिलिटी म्हणजे थोडक्यात संभाव्यता ऑफ एन इव्हेंट्स लाईज बिटवीन 0 अँड 1. प्रोबॅबिलिटी किती आणि कितीच्या मध्ये असते? 0 अँड 1 याच्यामध्येच असते इव्हेंट. बोथ इन्क्लुझिव्ह 0 to 1. इन्क्लुझिव्ह म्हणजे 0 पण येणार आणि 1 पण येणार, याला म्हणतो आपण इन्क्लुझिव्ह. 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 is less than or equal to P of A is less than or equal to. Okay. या पद्धतीने आपण याला एक्सप्लेन करू शकतो. when P of A is equal to 0, ज्यावेळेस P of A म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ A ही 0 असते त्यावेळेस A is known to be an impossible event. 0 प्रोबॅबिलिटी असल्यानंतर जो A इव्हेंट आहे तो इम्पॉसिबल इव्हेंट बनतो. अँड व्हेन P of A is equal to 1, आणि ज्यावेळेस P of A हा 1 असतो त्यावेळेस A is known to be sure event. शुअर म्हणजे संपूर्णच घटक त्याच्यामध्ये येणार. पहा, इफ P of A is equal to 1 शुअर इव्हेंट, इफ P of A is equal to 0 म्हणजे इम्पॉसिबल इव्हेंट. नॉन ऑकरन्सेस ऑफ इव्हेंट A is denoted by A'. ज्यावेळेस एखादा घटक किंवा एखादी घटना घडणार नाही त्यावेळेस त्याला A' और A complement or A and it is known as complementary. Event of A, the event along with this complementary A' forms a set of mutually exclusive and exhaustive events. That is P of A plus P of A' is equal to 1. म्हणजे ज्यावेळेस P of A 1 असेल आणि P of A त्यावेळेस P of A' किती असणार? 0 असणार. त्यावेळेस 1 plus 0 1. ज्यावेळेस घडण्याची शक्यता 50% असेल आणि न घडण्याची शक्यता 50% असेल मग 50%ला लिहिताना 0.5 and 0.5 लिहितो. मग 0.5 plus 0.5 is equal to 1. So P of A' is equal to 1 minus P of A. So 1 of A 1 minus M of A divided by M. So M into म्हणजे divided by मध्ये हा पार्ट घेतलेला आहे इथे. ओके, फॅन लावायला पाहिजे. सो M into M of A divided by M हा पार्ट याच्यामध्ये येऊन जातो. म्हणजे पहा P of A' is equal to M into M of A upon M. ओके, तर पुढे आहे द रेशिओ ऑफ नंबर ऑफ फेवरेबल इव्हेंट्स टू द नंबर ऑफ अनफेवरेबल इव्हेंट्स. फेवरेबल इव्हेंट्स म्हणजे हॅपनिंग समथिंग, काहीतरी घडू शकतं, आणि नंबर ऑफ अनफेवरेबल इव्हेंट्स म्हणजे न घडण्याचे म्हणजे A'. ओके, so known as adds in favor of events A and its inverse ratio is known as odds against the event A. Okay, inverse ratio odds against the event A and favorable ratio favor of the event A. Okay, so odds in favor of A, M of A as to M minus M of A, and odds against is equal to M of minus MA into as to M of A. या रेशो मध्ये आपण त्याला प्रेझेंट करतो, याला लक्षात ठेवा. आता आहे उदाहरण, इल्युस्ट्रेशन. अ कॉइन इज टॉस्ड 3 times. एक कॉइन 3दा टॉस केला. पहिल्यांदा टॉस केला, दुसऱ्यांदा टॉस केला आणि तिसऱ्यांदा टॉस केला. अ कॉइन इज टॉस्ड 3 times. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग? तर प्रोबॅबिलिटी काय असेल? सर्वात पहिल्यांदा 2 हेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी आणि दुसऱ्यांदा कमीत कमी 2 हेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी. म्हणजे इथं इक्वली लाईकली इव्हेंट आहे आणि इथं
इन्क्लुझिव्ह इव्हेंट आहे, दोन पेक्षा जास्त. सोल्युशन. वेन अ कॉइन इज टॉस्ड 3 times, फर्स्ट वी नीड टू इन्युमरेट ऑल द एलिमेंटरी इव्हेंट्स. आपल्याला त्याचं इन्युमरेट करावं लागेल जे काही घटना घडणार आहेत त्याचं. दिस कॅन बी डन युझिंग ट्री डायग्राम्स. आपण याला ट्री डायग्राम ॲज शोन बिलो. ओके, स्टार्ट. कॉइन टॉस केला, पहिल्यांदा केला हेड किंवा टेल मिळेल, दुसऱ्यांदा केला हेड किंवा टेल मिळेल, आणि तिसऱ्यांदा इथं दुसऱ्यांदा पहिल्यांदा हेड मिळेल किंवा टेल मिळेल, त्याच्यावरती हेड मिळेल किंवा टेल मिळेल दुसऱ्या कॉईनवरती. ओके, म्हणजे पहिला टेल तर दुसरा हेड असू शकतो किंवा टेल असू शकतो, तर किंवा पहिला हेड असू शकतो, टेल असू शकतो, हेड असू शकतो. तिसऱ्यांदा केला हेड किंवा टेल मिळेल, हेड किंवा टेल मिळेल, हेड किंवा टेल मिळेल. या प्रकारे आपल्याला याच्यामध्ये करावं लागतं. म्हणजे पहिल्यावरती हेड, दुसऱ्यावरती हेड, तिसऱ्यावरती हेड, म्हणजे ही घटना घेतली, दुसऱ्यांदा ह्या घटनेला घेतलं. ओके, दुसऱ्यांदा या घटनेला घेतलं, तिसऱ्यांदा या घटनेला घेतलं, चौथ्यांदा या घटनेला घेतलं, मग या घटनेला घेतलं, म्हणजे HT. ओके, THTT या घटनेला, नंतर या घटनेला, नंतर या घटनेला, आणि नंतर या घटनेला. म्हणजे या कोणत्या HHH, HHT, HTH, HTT, THH, THT, TTH, TTT. आता याच्यामध्ये काय म्हणलं, 2 हेड्स, 2 हेड्स, 2 पेक्षा जास्त आहेत, आपल्याला 2च पाहिजे. याच्यात 2 आहेत, याच्यात 2 आहेत, याच्यात 2 आहेत. ओके, म्हणजे किती येईल त्याच्यामध्ये. द नंबर ऑफ एलिमेंटरी इव्हेंट्स N इज 8, म्हणजे टोटल इव्हेंट्स 8 झाले. तर जाऊयात पुढं. आउट ऑफ दीज 8 आउटकम्स 2 हेड्स ऑकर्स इन 3 केसेस. 3 केसेसमध्ये 2 हेड्स मिळण्याचे चान्सेस आहेत. HHT, HTH and THH. If we denote the occurrences of 2 heads by the event A, and if assume that the coin as well as performer of the experiment is unbiased, then these assumptions ensure that all the 8 elementary events are equally likely. Then by the classical definition of probability we have N, okay, P of A is equal to A upon N of A upon N is equal to 3 upon 8. N of A किती इथे N आहे बरं, हा N इथला आहे. जरासं माझ्याकडून लिहिताना चुकीचं झालेलं आहे. ओके, थोडंसं समजून घेऊ शकतात तुम्ही. तर घटना 2 हेड मिळण्याच्या घटना किती आहेत, 3 वेळेस आहेत, 3 चान्सेस आहेत. कितीपैकी, 8 पैकी. मग या दोघांचा जर भागाकार केला तर 0.375 ही आहे प्रोबॅबिलिटी पहिल्या क्वेश्चनची ए ची. दुसऱ्यांना काय विचारलं होतं त्यांनी की 2 पेक्षा जास्त हेड मिळण्याचे चान्सेस. तर पहा 2 मिळण्याचे चान्सेस किती होते, 3, आणि 2 पेक्षा जास्त म्हणजे HHH हा एक इव्हेंट त्याच्यामध्ये ऍड होणार, म्हणजे 4 चान्सेस झाल्या. Let B denote occurrences of at least 2 heads, that is 2 heads or 3 heads. Since 2 heads occurs in 3 years, पहा या ऑरचा आणि अँडचं खूप मिनिंग असतं. ऑर असेल तर प्लस करावं लागतं, अँड असेल तर मल्टिप्लिकेशन करावं लागतं, म्हणजे गुणाकार करावा लागतो असतो आपल्याला. Since 2 heads occurs in 3 cases and 3 heads occurs in only 1 cases, B occurs in 3 plus 1 or 4 cases. By the classical definition of probability, P of B is equal to 4 upon 8. मग याला जर डिवाइड केलं 4 1 4, 4 2 8, 1/2 मीन्स 0.50. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी, अ डायस इज रोल्ड ट्वाइस, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ डिफरन्स ऑफ 2 पॉइंट्स. एक फासा 2दा फेकला तर पहिल्या मिळालेल्या फाशाच्या आकड्यावरचा आणि दुसऱ्या मिळालेल्या फाशाच्या आकड्यावरच्या दोन्ही नंबर्स मधला डिफरन्स हा 2 पाहिजे. तर अशा घटना किती, ही घटना विचारली. मग सोल्युशन मध्ये काय म्हटलंय पहा, इफ
an experiments results in P outcomes and if experiments repeated Q times. एक्सपेरिमेंट्स मध्ये काय घेतलं P आणि रिपीटेड किती घेतलं Q टाइम्स. देन द टोटल नंबर ऑफ आउटकम्स इज PQ. म्हणजे आपल्याला P आउटकम पाहिजेत Q वेळेस. म्हणजे एकच डायस दोनदा फेकला तर काय होणार ते सांगितलं P into Q. In the present case, since a dice results in 6 outcomes and the dice is rolled twice. एका डायस मधून आपल्याला 6 आउटकम मिळणार आहेत आणि तो डायस आपण दोनदा रोल केलेला आहे. सो टोटल नंबर ऑफ आउटकम्स ऑर एलिमेंटरी इव्हेंट्स इज 6 स्क्वेअर. मला इथे स्क्वेअर पूर्णपणे व्यवस्थित लिहिता आलं नाही, असं आहे 6 स्क्वेअर और 36 म्हणजे 6 स्क्वेअर 36. ओके, एवढे इव्हेंट्स आपल्याला त्याच्यामधून P ऑफ ए म्हणजे सॅम्पल स्पेस आपल्याला 36 मिळू शकतो. We assume that the dice is unbiased, which ensure that all these 36 elementary events are equally likely. Now, a difference of 2 points in the uppermost faces, uppermost म्हणजे वरच्या बाजूला येणाऱ्या फेसेस वरती, ही जी वरच्या बाजूला आलेली आहे या फेसेस वरती दोनदा डायस थ्रो केल्यानंतर काय प्रोबॅबिलिटी मिळू शकते. Now, difference of 2 points in the uppermost faces of the dice thrown twice can occur in the following cases. First throw, second throw and difference. Okay, हे पॉइंट घेतलेत. 6 वजा 4 2, 5 वजा 3 2, 4 वजा 2 2, 3 वजा 1 2, 1 वजा 3 2. पहा तुम्ही म्हणताल सर हा -2 झाला नाही. त्यांनी असं कधीच सांगितलं नाही की मायनस किंवा प्लस. त्यांनी काय सांगितलंय, दोन भाषावरच्या संख्यांची जी काही वजाबाकी असेल किंवा त्यांचा जो काही डिफरन्स असेल हा 2 असला पाहिजे. मग पहिली संख्या मोठी असेल किंवा दुसऱ्या भाषावरची संख्या मोठी असेल, मोठी कोणतीही संख्या असू शकते. 1 वजा 3 2, 2 वजा 4 2 आणि 3 वजा 5 2, 4 वजा 6 2. मग असे किती झाले 1 2 3 4 5 6 7 8. किती इव्हेंट झाले 8. कितीपैकी 36 पैकी. मग पाहूया त्याच्यामध्ये काय आन्सर येतं आपलं. Thus, denoting the events of getting difference 2 points by A, we find that the number of outcomes favorable to A म्हणजे ती घडण्याची चान्सेस A किती आहेत from the above table is 8. By classical definition of probability we get 8 upon 36. इथं होता 36. ओके, सो 4 दुने 8 आणि 4 नव्वे 36 एवढी येऊ शकते. याला आणखीन छोटं करायचं असेल तर याला पुढे देऊन पॉइंट. सो 9 दुने 18 9 दुने 18 9 दुने 18 हेच येणार. ओके, म्हणजे पुढे कंटिन्युअस. पुढचा प्रश्न. 2 dice are thrown simultaneously. Find the probability that sum of points on the 2 dice would be 7 or more. 2 डायस जर रोल केले तर त्या 2 डायस वरच्या हेड म्हणजे वरती जो काही टोटल येणार आहे ह्या दोघांची टोटल 7 किंवा 7 पेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणजे 2 डायस रोल केलेत ना, संख्या 1 ते 6 पर्यंत येऊ शकते. सपोज पहिल्यावर तर पाहिजे ते किती पाहिजे 7 or more. Solution: if 2 dice are thrown, then as explained in the last problem, total number of elementary event is 6 square or 36. Now a total of 7 or more, that is 7 or 8 or 9 or 10 or 11 or 12 can occur only in the following combination. आता 7 टोटल कशी येऊ शकते. पहिल्या फाशावर 1 आला, दुसऱ्या फाशावर 6 आला, पहिल्या फाशावर 2 आला, दुसऱ्या फाशावर 5 आला, पहिल्या फाशावर 3 आला, 4 आला, 4 3 5 2 6 1 या सगळ्यांचे टोटल 7 येते. म्हणजे याच्यामध्ये किती इव्हेंट आले 1 2 3 4 5 6. याच्यात 6 इव्हेंट प्लस याच्यामध्ये पाहूयात 2 6 3 5 4 4 5 3 6 2. म्हणजे
ह्याच्यात किती झाले ते 6 इव्हेंट, 7, 8, 9, 10, 11. याचे 9 बेरीज 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. म्हणजे किती इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये? 7 किंवा 7 पेक्षा जास्त टोटल येण्याची घटना. आता सगळ्यात मॅक्झिमम टोटल किती? पहिल्या फाशावर 6 आला, मॅक्झिमम अमाऊंट आहे. दुसऱ्या फाशावर पण 6 आला, मॅक्झिमम अमाऊंट आहे. 6 अधिक 6 12. म्हणजे 7 पासून 12 पर्यंत बेरीज येणाऱ्या संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत. म्हणजे 7 बेरीज येण्यासाठी आपल्याला पहिल्यांदाच 1 6 2 5 3 4 4 3 5 2 6 1 2 6 3 5 4 4 5 3 6 2 यांची येते 8 बेरीज. 9 बेरीज येणारे 3 6 4 5 5 4 6 3. 10 बेरीज येणारे 4 6 5 5 6 4 आणि 11 बेरीज येणारे 5 6 6 5 आणि 12 येणारे 1 6 6. ओके. तर याच्यामध्ये काय सांगितलं? एवढी टोटल. आता याची किती आले? 21 घटना झाल्या. Thus, number of favorable outcome is 21, letting A stands for getting a total 7 points or more. We have P of A is equal to 21 upon 36, 3 7 21, 3 1 3, 3 2 3 1 3, 3 2 6 म्हणजे 7 upon 12 हे चान्सेस आहेत. हा आहे 500 रुपयाचा प्रश्न तुमच्यासाठी. There are 3 persons A, B and C having different ages. The probability that A survives another 5 years is 0.80. B survives another 5 years is 0.60 and C survives another 5 years is 0.50. The probability that A and B survive another 5 years is 0.46 and C survive another 5 years. B and C survive another 5 years is 0.32 and A and C survive another 5 years is 0.48. The probability that all these 3 persons survive another 5 years is 0.26. Find the probability that at least one of them survive another 5 years. Expected frequency. What is the chance of packing a spade or an ace not a spade from a pack of 52 cards? तर solution. A pack of 52 cards contains 13 spades, 13 hearts, 13 clubs and 13 diamonds. Each of these groups of 13 cards has an ace. प्रत्येक ग्रुप मध्ये एक का असतो. Hence the total number of elementary event is 52, out of which 13 plus 3 or 16 are favorable to the events or representing picking a space or an ace not of space. Thus we have P of A is equal to 16 upon 52 is equal to 4 upon 13. 4 चौक 16, 13 चौक 52. Find the probability that a 4-digit number comprising the digit 2, 5, 6 and 7 would divisible by 4. काय म्हटलंय पहा? Find the probability that 4-digit number म्हणजे 2, 5, 6 आणि 7 पासून 4 डिजिटचा नंबर बनवायचा आहे ज्याला भाग 4 ने जाईल असा. सोल्युशन. सिन्स देअर आर 4 डिजिट ऑल डिस्टिंक्ट, सगळे वेगळे आहेत, विदाउट एनी रिस्ट्रिक्शन. ओके. टोटल नंबर ऑफ 4 डिजिट numbers that can be formed without any restriction is 4 factorial or 4 into 3 into 2 into 1 or 24. Now, a 4-digit number would be divisible by 4 if the numbers formed by the last 2 digit is divisible by 4. This could happen when 4-digit numbers ends with 52, 56, 72, 76. आता हे काय घेतलं? कारण ओके, व्हिडिओ थोडासा प्रॉब्लेम झाला, मेमरी फुल झाली त्यामुळे कट केलं. नंबर्स कॅन बी फिल्ड अप युजिंग द रिमेनिंग 2 डिजिट्स. आता पहिल्यांदा सुरुवातीला आपण तर हे 2 डिजिट भरलेले आहेत. ओके, म्हणजे 52 एंडला आला पाहिजे, 56, 72 किंवा 76. 4 डिजिटचे नंबर बनवायचे म्हणजे सपोज 1, 2, 3, 4. आता इथं 2 डिजिट जर फिक्स झाले 52
तर अँड देन फर्स्ट टू प्लेसेस आर द 4 डिजिट नंबर्स कॅन बी फिल्ड अप. इथं 2 डिजिट राहिलेत म्हणजे याला 2 फॅक्टोरियल. 4 डिजिटचा नंबर करायचा म्हणून 4 फॅक्टोरियल आणि इथं 2 डिजिट राहिलेत म्हणून इथला 2 फॅक्टोरियल जर आपण काढला तर 2 ways. Thus there are 2 4-digit numbers that end with 52 proceeding in the manner. We find that the number of 4-digit numbers that are divisible by 4 is 4 by 2, 8. If A denotes the events that any 4-digit numbers using given digit would be divisible by 4, then we have P of A is equal to 8 upon 24. Total events किती आहेत? 24. कितीपैकी? 8. ओके, त्याच्यापैकी किती येऊ शकतात? 8. म्हणजे 4 ने भाग जाणाऱ्या 8 संख्या आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे 8 1 8, 8 त्रिकोण 24 या प्रकारे होऊ शकतं. CONT म्हणजे वरी जे काय दिलेलं आहे आपण ॲपॉस्ट्रॉफी त्याच्यानंतर D याचं मिनिंग येतं कंटिन्यूड. ओके, हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन पाहून घ्या, रीड करून घ्या, त्याचं सोल्युशन पण तुम्हाला दिलेलं आहे. ते सोल्युशनही समजून येईल. एकदम व्यवस्थित दिलेलं आहे. बॅक साईडला क्वेश्चन दिलेलं आहे तुम्हाला. एकदम व्यवस्थित पद्धतीने क्वेश्चन पाहून घ्या. तुम्हाला सोल्युशन खाली दिलेलं आहे. ओके, हे त्याचं सोल्युशन आहे. पुढे कंटिन्यू करतोय मी. व्हिडिओ पॉज करून तुम्ही सोल्युशन पाहून घ्या. हे पुढे कंटिन्यूड आहे. याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे पूर्ण. हे कॉम्बिनेशन आहे 5C2 इंटू 8C5 प्लस 5C3 इंटू 8C4 प्लस 5C4 म्हणजे या दोघांचं इथून. ओके, आता हे ॲडिशन थिअरम. खूप उशिरा व्हिडिओ बनवत असल्यामुळे सॉरी. ॲडिशन थिअरम, प्रोबॅबिलिटी मधलं ॲडिशन थिअरम आपण पाहतोय. सर्वात महत्त्वाचं थिअरम आहे ॲडिशन थिअरम ऑर थिअरम्स ऑन टोटल प्रोबॅबिलिटी. थिअरम फर्स्ट, फॉर एनी 2 म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स A and B, the probability that either A or B occurs in given by the sum of individual probabilities of A and B. ओके, यालाच आपण म्हणतो P of A union B or P A plus B is equal to P of A plus P of B or P of A or B. और चं तुम्हाला साइन सांगितलं होतं. और काय करतं? प्लस करतं. व्हेनेवर A and B are mutually एक्सक्लुझिव्ह. कधी? ज्यावेळेस दोन्ही म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतील त्यावेळेस. एक्सक्लुडेड दोन्हींचा पार्ट एकमेकात नसला पाहिजे. A number is selected from the first 25 natural numbers. What is the probability that it would be divisible by 4 or 7? सेम तसाच आहे 4 किंवा 7 ने काय सांगितलं? नंबर इज सिलेक्टेड फ्रॉम द फर्स्ट 25 नॅचरल नंबर्स. पहिल्या 25 नॅचरल नंबरमधून जर आपल्याला एक नंबर म्हणजे नंबर सिलेक्ट करायचे आहेत दॅट वुड बी डिव्हिजिबल बाय 4 और 7, ज्याला भाग जाऊ शकतो 4 नी किंवा 7 नी. तर मागच्या बाजूला आन्सर मी पूर्णपणे दिलेला आहे. तुम्ही पॉज करा आणि स्टेप बाय स्टेप रीड करून तुम्ही समजून घेऊ शकतात. ओके, मी तुम्हाला म्हटलं होतं प्रत्येक पार्टचा क्वेश्चन बघतच आपण पुढे जाणार आहोत. पुढचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये A number is selected at random from the first 1000 natural numbers. पहिल्या 1000 नॅचरल नंबर मधून जर नंबर सिलेक्ट करायचा असेल, what is the probability that it would be multiple of 5 or 9? तर त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल जी 5 किंवा 9 च्या मध्ये 5 किंवा 9 ने भाग जाणारी संख्या असेल किंवा 5 किंवा 9 च्या पटीतली असेल. लेट A B A युनियन B अँड A इंटरसेक्शन B हे दिलेलं आहे. ओके, इथे युनियन आणि इंटरसेक्शनचा पार्ट दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. या प्रकारचे प्रश्न जर तुम्ही केले तर एक्झामला तुम्हाला 101% सोपं जाणार. ओके, समजून घेऊयात. बी नोटेड, द इव्हेंट्स दॅट आर सिलेक्टेड नंबर्स वुड बी मल्टिपल ऑफ 5 9 5 और 9 अँड बोथ 5 अँड 9. अँडला इंटरसेक्शन येतं, ऑरला युनियन येतं. ओके, दॅट इज LCM ऑफ 5 अँड 9
म्हणजे 5 9 45, याचा LCM किती घेतला आपण 45 घेतला. ज्या संख्येने 5ला म्हणजे कमीत कमी संख्या ज्याला 5ने पण भाग जाऊ शकतो आणि 9ने पण भाग जाऊ शकतो. सिन्स 1000 इज इक्वल टू 5 इंटू 200, म्हणजे 5ने भाग जाणाऱ्या संख्याला किती असतील 200 गुणिले 5. ओके, 9ने भाग जाणाऱ्या 111 गुणिले 9 प्लस 1 म्हणजे 999 अधिक 1, आणि दोन्ही संख्यांनी भाग जाणाऱ्या संख्या किती असतील 45 गुणिले 22 अधिक 10 म्हणजे 990 अधिक 10 1000. इट इज ऑब्वियस दॅट P of A is equal to 200 out of 1000 means 200 divided by 1000. P of B is equal to 111 divided by 1000 and P of A intersection B is equal to 22 upon 1000. म्हणजे दोन्ही संख्यांनी भाग जाणाऱ्या संख्या 22 आहेत, म्हणजे या दोघांमध्ये कॉमन 22 संख्या आहेत. ओके, पुढची स्टेप. Hence the probability that the selected number should be multiple of 4 or 9 is given by PA union B is equal to P of A plus P of B minus P of A intersection B. So 200 upon 1000 plus 111 divided by 1000 minus 22 divided by 1000. तर याला जर भागाकार दिला आपण तर पहा याचा भाग किती जाईल, तर त्यानुसार तुम्हाला पुढचा आन्सर मिळून जाईल. ओके, तर याला सॉल्व करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ह्या व्हिडिओला पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलला लाईक करायला, व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करायला, नोटिफिकेशन ऑन फॉर ऑल याच्यासाठी विसरू नका. आपण आपल्या विद्यार्थ्यांना आणखीन काही बेस्ट पार्ट देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ही आहे मॉक टेस्ट. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण फक्त ज्या विद्यार्थ्यांनी फीज पेड केली आहे त्याच विद्यार्थ्यांसाठी ही मॉक टेस्ट अरेंज केलेली आहे. तर त्याच्यामध्ये या प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. नंतरून त्या विद्यार्थ्यांना संपूर्ण पार्ट याचा मी सेंड करणार आहे, PDF सेंड करणार आहे. माझ्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिला की मला त्याच्यामध्ये एक मेसेज टाका. जो मेसेज काय असेल तर सेट ए म्हणून टाका. सेट ए मी तुम्हाला पाठवून देईल. मला सेट ए ज्यावेळेस तुमचा मेसेज येईल त्याच वेळेस मी तुम्हाला पाठवेल, परंतु तुमची फीज पेड असली पाहिजे. मी प्रत्येकाला लेबल चार्ट दिलेले आहेत. धन्यवाद मित्रांनो. मी एवढाच व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट करू शकतो. नेक्स्ट व्हिडिओ आमचे पोस्ट होतील, परंतु ते पर्सनलला, परंतु तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की आणेल आणि तो व्हिडिओ ह्या सिलेबसपेक्षा शॉर्टकटमध्ये असेल. ओके, धन्यवाद.